केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आणि बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचं अनावरण त्यांच्याकडून केलं जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित, तर अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मनसैनिक आंदोलन सुद्धा करणार आहेत। मनसेचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे। पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणी मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणात मनसे आता आक्रमक त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि अमित शहा यांच्या ताफ्यासमोर त्यांचं आंदोलन। त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। आज अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचं अनावरण त्यांच्याकडून केलं जाणार आहे आणि त्याआधी आपण बघू शकतो मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। शहांच्या दौऱ्यादरम्यान मनसेचं हे आंदोलन, जी पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरण घडलेलं होतं त्यानंतर मनसेकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण बघतोय अमित शहा यांचा पुणे दौरा आहे, सध्या कार्यक्रम पार पडतोय, मात्र त्यांच्या दौऱ्यादरम्यान मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। काय नेमकी सध्याची परिस्थिती त्या ठिकाणची? नक्कीच मनसे आक्रमक झाली आहे या बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी। ज्या 500 मीटरवर अमित शहांचा कार्यक्रम आहे त्यास काय नेमकी भूमिका आहे तुमची? पोलीस म्हणतात आमचा तपास सुरू आहे, यावरचा विषय आहे, मात्र मनसे याचा केंद्रीय मंत्री अमित शहा आज या ठिकाणी येणार आहेत। त्याच्या शेजारी 500 मीटरवर काल बलात्काराची केस झालेली आहे। वारंवार पुणे शहरामध्ये गुन्हे घडतात। काल दौंडमध्ये पालखीमध्ये बलात्कार झाला, काल तर आपण हे दृश्य बघू शकतोय। पुण्यामध्ये मनसेचं हे आंदोलन सुरू आहे, अनेक मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत। अमित शहा यांचा पुणे दौरा आणि खरं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन आजच्या दिवसभरात त्यांच्या हस्ते होईल, मात्र त्याआधी मनसे आक्रमक त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। येणारे त्या कार्यक्रमाच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर जी दुर्घटना घडलेली आहे, ज्या युवतीवर, निर्भया युवतीवर घरात घुसून बलात्कार झालेला आहे, आता घरामध्ये जर घुसून बलात्कार होत बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचं लोकार्पण होत आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच दोनही उपमुख्यमंत्री यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती आहेत। अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय। एकीकडची आपण ती दृश्य बघू शकतो, दुसऱ्या ठिकाणी अमित शहा यांचा दौरा आहे आणि त्याच दौऱ्यादरम्यान पुण्यामध्ये मनसेचं हे आंदोलन बघायला मिळत आहे। जे पुण्यामध्ये कोंढवा बलात्कार प्रकरण घडलेलं होतं, कालची जी घटना होती, त्यानंतर मनसेकडून हा आक्रमक पवित्रा घेतला जातोय आणि त्या विरोधात मनसे जमलेली आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते। ही दोन दृश्य आपण सध्याची बघू शकतोय। खरं तर याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, अमित शहा यांच्या गाड्यांचा ताफा निघाला, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न सुद्धा मनसेच्या नेत्यांनी करणार असं म्हटलेलं होतं। त्यानंतर ही पुण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करत मनसेचं हे आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतोय, त्याचीही आपण दृश्य बघू शकतोय। दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दोनही उपमुख्यमंत्री दिसत आहेत, सोबतच मुरलीधर मोहोळ आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती आहेत। आणि या दोनही घटनांविषयी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतो एका ठिकाणी बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचं लोकार्पण होत आहे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये, दुसरीकडे मनसे आक्रमक झालेली आहेत, पुण्यामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातल्या खडकवासला परिसरातल्या एनडीए परिसरामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते सुरू आहे। तो कार्यक्रम खडकवासल्यात होतोय, तर दुसरीकडे काही किलोमीटर अंतरावर कोंढवा परिसरामध्ये मनसेकडून जोरदार घोषणाबाजी दिली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोंढव्यात जाणार आहेत। आता खडकवासल्यातला हा स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आणि त्या ठिकाणी मनसेकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते। काळे झेंडे जे आहेत ते हातात घेऊन निषेध नोंदवला जातोय। विषय असा आहे, कोंढव्यात 2 दिवसांपूर्वी जी बलात्काराची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात मनसेकडून हे आंदोलन केलं जात। अमित शहांच्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कालच मनसेकडून देण्यात आलेला होता आणि आता आंदोलन त्या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं, पुण्यातल्या नेत्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय।
कोंढवा परिसरात जी बलात्काराची घटना घडली त्यातला आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आणि म्हणून अधिक आक्रमकपणे मनसैनिक आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. काही वेळात हा कार्यक्रम जेव्हा संपेल तेव्हा इथल्या खडकवासल्याच्या भागातून कोंढव्याला अमित शहा हे रस्ते मार्गे जाणार आहेत आणि कोंढव्यात देखील एक कार्यक्रम पुढचा जो ठरलेला आहे त्या कार्यक्रमाच्या या सगळ्या परिसरात हे सगळे मनसैनिक एकत्र जमले पोलिसांकडून या सगळ्या मनसैनिकांना नक्कीच ज्ञानेश्वर, दोन्ही घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.